प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आलेले होते आणि आता राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकारी सुद्धा अडचणीत सापडले। खराशी संबंध असलेले मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना प्रकरण भोवलेलं आहे। अभिजित भांडे पाटील यांच्या अशोक खराशी जवळचे संबंध असल्याचं उघड झालंय। खराच्या पत्नीच्या आणि मुलीच्या नावे असलेल्या जमिनींमध्ये भांडे पाटील यांनी गुंतवणूक केली आहे। खराशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचंही समोर आलेलं आहे। एवढंच नाही तर अभिजित भांडेंचे खराचे फोन कॉल देखील समोर आले। प्राथमिकदृष्ट्या अभिजित भांडे यांचे संबंध आणि काही कनेक्शन्स हे खरासोबत दिसत आहे। त्यामुळं प्राथमिक चौकशीमध्ये श्री भांडे हे दोषी आढळतात आहेत। त्यामुळे आज मी निलंबनाचे आदेश पारित केले आहे। SITचा रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे, पण जे काही कॉल डिटेल्स आमच्याकडे आहे, जे काही या ठिकाणी आमच्या तक्रारीमध्ये आलेले आहेत, तर मला असं वाटतं की संपूर्ण चौकशी होतपर्यंत भांडेंना आम्ही निलंबित केलं आहे। भांडेंची खराशी कशी जवळीक होती आणि नेमकं काय हे प्रकरण आहे आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये भांडेवर खरात सोबत आर्थिक व्यवहाराचे आरोप आहे। खरात सोबत भांडेंनी आर्थिक व्यवहार केल्याचं कळतंय। खरात भांडे यांच्यामध्ये वारंवार फोन कॉल सुद्धा झालेले आहेत। उपजिल्हाधिकारी भांडे त्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आता हे सगळं प्रकरण समोर आलं आहे। 4 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या दरम्यान 143 फोन कॉल या दोघांमध्ये झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। म्हणजे एक उपजिल्हाधिकारी आणि एक भोंदू बाबा या दोघांमध्ये 143 कॉल होतात काही महिन्यांच्या कालावधीमध्ये। त्याच्यानंतर 83 इनकमिंग कॉल आहेत त्यामधले आणि 60 आउटगोईंग कॉल असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। म्हणजे एवढ्या वेळा या दोघांनी एकमेकांना कॉल केलेत। फोन कॉल्सवर एकूण 171 मिनिटं संभाषण या दोघांचं झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर अशा पद्धतीनं या दोघांचे संबंध आता उघड होत आहेत। 7 ऑगस्ट 2025 ला 11 मिनिटांचा एक कॉल झालेला होता अशी ही माहिती आहे।